शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना मैत्रिणींना एकदम तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ। लोक बैल चला आज आहे पोळ्याचा दिवस। जसं की आपल्या घरी बैल तर नाहीत पण जसं की आलू टफी आहेत आणि 15 दिवस जे आहे सारखं जे पाऊस आहे लगातार चालू होता। 15 दिवस पावसाने इतके घाण झाले होते की नाही तसं काही मिस्टरांनी जे काम जे आहे हाती धरले। आज जे आहे माझी बारी नाही आंघोळ घालायची कारण मला भरपूर घरातले काम होते। ऊन पडल्याशिवाय पोळ्याचा दिवस आहे आंघोळच घाली आणि ऊन पडल्यामुळे कसं अधिक कपडे जे आहे टावेल वगैरे सगळं मला धुवून टाकायचं होतं त्याच्यामुळे मला बिलकुलही टाइम नव्हता आज। आणि मिस्टरांना म्हटलं आज तुम्ही त्याला आंघोळ घाला कारण त्यांनी ते सकाळी पूर्ण जे बाहेरले झाडझुडे मिस्टरांनी केली होती कारण मला थोडं फीवर येत होतं। आणि आता मी जे आहे खूप छान अशा आंघोळी घातल्यात आलू टफीला। पोळ्याचा दिवस आहे म्हटलं त्यांना पण क्लीन केलंच पाहिजे आणि खूप असं पावसानं घाण झालं होतं अंगणात। कालपासून जे आहे की नाही काल थोडं ऊन पडलं होतं पण आज जे आहे भरपूर असं कडक ऊन पडलं होतं। सगळीकडलं सारा वारा जे आहे मला आज करायचा होता। जसं की वरचं टेरिसवरलं पण मोठ्या मुलानं झाडून घेतलं होतं आणि ऊन पडलं की नाही की आपल्या सगळ्या जणीला जे आहे भरपूर असं काम लागतं। पाऊस असलं की काम बंद असतात जसं की खाणं पिणं हेच चालू असतंय आणि ऊन पडलं की आपल्या सगळ्यांचे जे काम आहेत माणसांपासून लेकरापासून जे पेंडेंट पडलेले असतात ते करायचेच असतात। तसं आजचा दिवस उगवलेला आहे भरपूर जे ऊन आहे ते पडलंय तर चला ह्यांच्या दोघांच्या आंघोळी झाल्यात आणि दिवस तर इतका छान उगवला की नाही उन्हामुळं खूप छान असं वाटायला। आणि पोळ्याचा दिवस आहे आता संध्याकाळी पाऊस येते की काय की थोडा तरी पाऊस येतच बैल भिजवायला। तर चला आजचा दिवस आहे पोळ्याच्या आणि पोळ्याच्या आलूला अंडे खाऊ घालावं लागते आणि छोट्या गावामध्ये कसं खूप छान असं करतात बघा साजरी कारण बैल वगैरे आजकाल सिटीनं कुठंच काही दिसणं झालं आमच्या इथं कसं बैल आमच्या गावाकडे भरपूर बैल येतात आमच्या घरी पण बैल जोडी आहे मोठ्या भायाच्या घरी। तर आता 5 वाजता मुलं मिस्टर सगळेजण तिकडंच जातात बघायला। मी काही जात नाही मला घरी स्वयंपाक वगैरे करायचा असतो। जसं की चिखलाची मी बैल पण करीत असते ते पूजत असते दरवर्षी कारण आपले मोठे बैल दारावर येतात नाही येत त्याचं काही हे नसतं। जसं की मी पहिल्यापासून पूजित आलेली आणि इथं जे आहेत बघा 3 कोंबड्यांनी जे आहे ते एकच पिल्लू काढले। आता ते कसं काढलं असं काय नाही ते तुम्हीच बघा। आणि 3घी जणी जे आहे ते एक्या पिल्ल्याच्या मागं लागले तर मध्ये जे आहे ते एक कोंबडी डालून ठेवलेली मी। ह्या दोघी जे आहेत ते बाहेर येतात आणि ते पिल्ल्यासाठी इतके भांडणं करायला 3 जणी। आता 3 जणी एक पिल्लू कसं सांभाळणार आहेत तेच मला कळणं झालंय। आणि कुणाला हात लावू देण्यात ना इकडं धुणं वाळू घालायला येऊ देण्यात ना भांडे घासायला येऊ देण्यात। ह्यांचा सकाळपासून जे आहे ते धिंगाणा चालू आहे कामाचा धिंगाणा जे ते वेगळा चालू आहे। तर असं जे आहे ह्या कोंबड्या इळभर असे परेशान करीत राहतात। आणि झाडाला फुल खूप छान उमललेलं आहे आमच्या व्हाईट लिलीला। आणि हे बघा सकाळी जे शीन आहे ना तुम्हाला दाखवत आहे जसं की हे दोघांची आंघोळ झाली आणि पोळ्याला कसं आमच्या दारामध्ये जे आहेत हे आपट्याची पानं आपटे नाही ते पळसाचे पानं फांटे लावतात आणि एक धोंडा ठेवतात आणि त्याला चुन्ना आणि गिरू रंगवितात। अजून मी काही रंगविलेलं नाही आहे ठेवलेत फक्त आणून। घरोघर तुम्हाला जे आहे आमच्या इकडं असं लावलेलं दिसेल आपल्या आपल्या गावची पद्धत असते। आणि हे बघा आमच्या एक्याच कोंबडीचे हे 12 पिल्ले तर खूप असे छान मोठे झालेत। आणि सकाळचंच वातावरण खूप छान आहे आज ऊन पडल्यानं सकाळी म्हणजे पूजा पण झालेली आज पोळ्याची आणि खूप साफसफाई पण आज होती ना आता लागलेली पूर्णाचा स्वयंपाक करायला। तर माझं पुरण पण हटून झालं आहे आणि जसं की मसाला बी वाटून घेतला मी जसं की टमॅटो कांदा आणि एवढा काय मला त्याच्या आमटीमध्ये टाकायचा नाही आहे जशी कटाची आमटी करायची पण जरासं मी अधिक वेगळंच वाटत असते कारण 2-3 भाज्याला दुसऱ्या पण टाकायला जमते म्हणून। आणि इथं काढलं होतं साराचं पाणी आणि ही घेतली डाळ आणि आता मस्त जायफळ इलायची टाकून भरपूर असं पुरण शिजून घेतलेलं आहे। दुसरा स्वयंपाक जे आहे आता करायचा बाकी आहे। तर सकाळपासून जे आहे एवढं काम माझं पार पडलेलं आहे। तुम्ही पुरण घातलं की नाही पोळ्याचा सण कसा वाटायला आहे काय ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तो मुलगा चाललाय माझी मुलं मिस्टर जे आम्ही राहतो गावामध्ये म्हटलं तर त्या गावामध्ये जसं की अर्धा घंटाच लागतो जायला। तर तिथं गेले होते पोळा बघायला आणि आमच्या गावचा जे सण आहे शेअर करत आहे कसं वाटतं आमच्या गावामध्ये आज पण हे सण खूप छान जसे पहिले साजरे कशाच पद्धतीने साजरे करतात। तर आमचा पोळा कसा वाटला ते नक्की सांगा।
चला संध्याकाळी सण साजरी करून गावाकडून मुलं मिस्टर आले होते, तर मग घरी पण मी जसं चिखलाचे बैल केले होते दरवर्षीच करते, तर त्यांची पण छानशी पूजा आम्ही सगळ्यांनी केली, निवेद दाखविले. तर असा आमचा पोळ्याचा सण जे आहे खूप छान असा साजरी झाला. आणि आज पाऊस पण आला नाही, त्याच्यामुळे सण पण खूप छान झाला आणि बैल पण छान फिरले वगैरे. तर तुमचा पोळ्याचा सण कसा झाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा.